कधी असा विचार केला आहे का? आपण एखादी घटना विसरतो, पण शरीर ती विसरत नाही. काही लोकांना सतत भीती वाटते, काहींना स्वतःवर विश्वासच वाटत नाही. काही लोक खूप प्रेम करतात, पण प्रेम स्वीकारू शकत नाही. काहींना सत्य बोलायला भीती वाटते. आता प्रश्न हा आहे की हे सगळं फक्त मनात घडतं की आपल्या शरीरातही त्याचे ठसे उमटतात? आजचा व्हिडिओ फक्त 7 चक्रांबद्दल नाही. आजचा व्हिडिओ आहे तुमच्या भावनांचा, तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या हीलिंग जर्नीचा. आज कदाचित तुम्ही पहिल्यांदा स्वतःला एका वेगळ्या नजरेने पाहाल. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे, कारण काउन्सिलिंग करताना मला एक गोष्ट वारंवार जाणवते. इथे लोक फक्त विचार घेऊन येत नाही, ते भावना घेऊन येतात. राग, अपराधीपणा, भीती, नकार, दुःख, तिरस्कार आणि अनेकदा त्यांना शब्दही सापडत नाहीत. अशा वेळी सप्तचक्राची संकल्पना काही लोकांना स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला मदत करू शकते. आजचा हा व्हिडिओ कोणत्याही वैद्यकीय दावा करत नाही. याचा उद्देश सेल्फ अवेअरनेस आणि इमोशनल हीलिंग समजून घेणे इतकाच आहे. चला सुरुवात करूया आपल्या सकारात्मक प्रवासाला. इमोशनल एनर्जी म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया. आपल्या भावना फक्त आपल्या डोक्यात राहत नाही. जेव्हा आपण भावना व्यक्त करत नाही, तेव्हा त्या आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये आणि काही वेळेला आपल्या नात्यांमध्ये आणि शारीरिक दुखण्यातून सुद्धा दिसून येतात. सप्तचक्र ही एक पारंपरिक आध्यात्मिक संकल्पना आहे, जी अनेक लोक स्वतःच्या भावनिक प्रवासाकडे पाहण्यासाठी वापरतात. सप्तचक्रांचा इमोशनल कनेक्शन काय असतं हे आता आपण जाणून घेऊया. चक्र पहिलं, मूलाधार चक्र. भावना, भीती, असुरक्षितता, जगण्याची चिंता आणि त्याचं रिफ्लेक्शन, मला आयुष्य सुरक्षित वाटतं का? चक्र 2, स्वाधिष्ठान चक्र. भावना, आनंद, अपराधीपणा आणि जवळीक. रिफ्लेक्शन, मी माझ्या भावनांना परवानगी देते का? चक्र 3, मणिपूर चक्र. भावना, आत्मविश्वास, सेल्फ वर्थ. रिफ्लेक्शन, मी स्वतःला पुरेसं मानतो का? चक्र 4, अनाहत चक्र. भावना, प्रेम, क्षमा आणि स्वीकार. रिफ्लेक्शन, मी स्वतःवर तितकंच प्रेम करतो का जितकं इतरांवर करतो? चक्र 5, विशुद्ध चक्र. भावना, सत्य आणि संवाद. रिफ्लेक्शन, मी माझं खरं मन मोकळेपणाने व्यक्त करू शकतो का? चक्र 6, अज्ञाचक्र. भावना, अंतर्ज्ञान आणि स्पष्टता. रिफ्लेक्शन, मी माझ्या अंतर्मनाचं ऐकतो का? आणि शेवटचं म्हणजेच 7वं चक्र, सहस्त्रार चक्र. भावना, अर्थ, शांतता आणि आपुलकी. रिफ्लेक्शन, मी फक्त जगतोय की जाणीवपूर्वक जगतोय? आज फक्त या भावना ओळखा आणि ह्याच्या रिफ्लेक्शनवर विचार नक्की करा. आता आपण एक सप्तचक्र मॅपिंग एक्सरसाइज करणार आहोत. एक कागद आणि पेन घ्या. वर दिलेल्या सप्तचक्रांची नावं लिहा आणि प्रत्येक चक्रासमोर एक प्रश्न लिहा. आज या भागाशी संबंधित माझी सर्वात मोठी भावना कोणती आहे? उत्तर चूक की बरोबर शोधू नका. फक्त स्वतःशी प्रामाणिक होण्याचं निमंत्रण द्या.
डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या. आता स्वतःला विचारा, मी आजपर्यंत कोणती भावना दाबून ठेवली आहे? ती भावना बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तिचं अस्तित्व मान्य करा. कधीकधी हिलिंगची सुरुवात भावना दूर करण्याने नाही, तर त्यांना जागा देण्याने होते. सप्तचक्र म्हणजे फक्त रंग नाही किंवा फक्त ध्यान नाही. ते स्वतःशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. जर तुमच्या भावना खूप जास्त तीव्र असतील किंवा त्या तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असतील, तर काउन्सिलिंगची मदत घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हिलिंग हा स्पर्धेचा प्रवास नाही. हिलिंग म्हणजे स्वतःकडे परत येण्याचा प्रवास आहे. आज कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या हिलिंग जर्नीला होकार देतो किंवा देते. आणि मला सांगा, कोणत्या चक्राशी संबंधित रिफ्लेक्शनने तुम्हाला सर्वात जास्त विचार करायला लावलं? मी कविता. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.